वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन दाखल झालाय गोलंदाजीवर मायकल. पहिलाच बॉल त्याला मात्र टॅप केलंय तिकडे. एक धाव भेटेल. एका धावाने धावफलकाला सुरुवात होते. याही वेळेस जर पाहिलं तर गोसांकी क्षेत्रात चेंडूला पाठवलंय तिकडे. एका धावेसाठी धावफलक आणखीन एका धावाने पुढे जाईल. 2 चेंडू 2 धावा. पहिलं षटक प्रगतीपदावर असताना नवीन मॅच. इथे मात्र मागच्या मॅचचा जो फॉर्म होता तो मात्र बरकरार ठेवू शकले नाही आणि विकेटचं पतन होतंय. फलंदाज बाद होतोय. पहिला झटका लागतोय संघाला अजयच्या रूपात. बॅटर आउट. यावेळेस जर पाहिलं तर तिकडे एक धाव भेटते. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय. स्वतः संघाचा संघ मालक कॅप्टन आहे अंकित बॅटिंगसाठी दाखल होतोय. पहिल्या चेंडूवर मात्र तिकडे एक धाव घेतले. एका धावाने स्कोर पुढे जातोय. स्कोर जर पाहिलं तर 3 धावा होत आहेत. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 3 धावा झाल्यात. म्हणजे मॅच मात्र बरोबरीच्या दिशेने चालली. दोन्ही संघांना समान संधी आहेत. जो चांगला परफॉर्मन्स करेल तो मात्र विजय होईल. फिल्डिंग मध्ये थोडासा बदल पाहायला भेटतोय वारंवार. यशीच्या बाजूला जर पाहिलं तर स्वीप खेळलाय तिकडे. एक धाव भेटते. एका धावाने स्कोर पुढे जाईल. 1 to go. यावेळी जर पाहिलं तर आणखीन एक धाव येते. एका धावाने स्कोर पुढे जाईल. पहिलं षटक समाप्ती अखेर स्कोर होतोय 5 धावा 5-1 अशी परिस्थिती पहिल्या ओव्हरच्या समाप्ती अखेर. चला मॅच स्टार्ट करा. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरा षटक घेऊन स्वतः कर्णधार संघमालक दाखल झालाय. गोलंदाजीवर सुरेंद्र दाखल होत आहेत. दोन्ही संघमालक आणि कॅप्टन्स आहेत. त्यांच्यामध्ये पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर अवंतर नोची एक एक्स्ट्राची धाव होती. त्याच्यामुळे एका धावाने स्कोर पुढे जातोय. याही चेंडूवर जर पाहिला भेटला तर एक धाव घेतली तिकडे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन असं बॅटल मैदानात पाहायला भेटतंय. आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दोघं बंधू देखील एकमेकांच्या विरोधात पाहायला भेटत आहेत. सुरेंद्र आणि वीरेंद्र.
याही वेळेस जर पाहिलं तर रिव्हर्स घेण्याचा प्रयत्न, तिकडे किती धावा भेटतील तर 2 धावा भेटत आहेत. 1+1 अशा 2 धावाने स्कोर पुढे जातोय. निखिल यांच्या माध्यमातून थोडीशी चुकी पाहायला भेटली. डायरेक्ट हिट लागला नाही, स्टंपच्या बाजूने चेंडू गेला आणि तिकडे मात्र 2 धावा येत आहेत. 2 धावाने स्कोर पुढे जातोय. डिक्लेअरची एक रन आहे. ओके, एक धाव डिक्लेअरची असेल. बॉल झालेत, 4 चेंडू झालेत. 2 चेंडूचा काही अजून देखील शिल्लक आहे, परंतु ब्रदर वर्सेस ब्रदर मोठा फटका खेळलाय तिकडे. बाळाचं थोडस आगळं वेगळं क्षेत्ररक्षण तिकडे पाहायला भेटलं. याही बॉलवर जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॅटर आउट. पडदा बॉक्स आउटच्या रूपात फलंदाज आउट असेल आणि दुसरा झटका लागतोय तो म्हणजेच अंकित इलेव्हन या संघाला. अंकित स्वतः माघारी परत आहेत. या पुढील होणाऱ्या चारही टीम्स अर्थातच ग्रुप बी चे चारही टीम्स आपण सज्ज राहायचंय. पहिली मॅच असेल ती म्हणजेच नामदेव इलेव्हन वर्सेस संतोष इलेव्हन. दुसरी मॅच असेल केतन इलेव्हन वर्सेस राजन इलेव्हन. चारही टीम्स आपण सज्ज राहायचे. जेवणाची व्यवस्था आहे त्यामुळे जेवण वगैरे घ्या आणि दुसऱ्या ग्रुप बी च्या चारही टीम्स आपण रेडी राहायचे. तिसरं षटक घेऊन गोलंदाजीवर आनंद सज्ज झालाय. पहिलाच बॉल जर पाहिला तर पंचांनी नो आहे का, नो बॉल आहे. अतिरिक्त एक्स्ट्राच्या धावेने सुरुवात होते धावफलकाला. स्कोर होतोय तो म्हणजेच 13 धावा. 13 धावा झाल्यात धावफलकावर. याही वेळेस जर पाहिलं तर टॅप केलंय आणि तिकडे एका धावेसाठी धावफलक पुढे नेत असताना 2 चेंडू 15 धावा झाल्यात. इकडे यशराव उद्ध्वस्त होत आहेत. विकेटचं पतन होत आहे. फलंदाज बाद होतोय. महत्वाचा विकेट मात्र घेण्यात यशस्वी ठरताय गोलंदाज आनंद. वीरेंद्रला मैदान सोडावं लागेल, परंतु आणखीन एक जबरदस्त खेळाडू बॅटिंग साठी दाखल होतोय. आदित्य येतोय बॅटिंगला. फुलटॉस बॉल होता तिथे मात्र स्वीप खेळली आणि एका धावेने आपल्या खातं ओपन करत असताना याही वेळेस जर पाहिलं तर रिव्हर्सचा अस्त्र वापरलाय. तिकडे आणखीन एक धाव येते म्हणजे अल्टी पल्टी बॅटिंग पाहायला भेटते. वन टू गो.
आणखीन एक धाव येते, एका धावेने स्कोर पुढे नेत आहेत आदित्य आपल्या संघाचा. स्कोर जर पाहिलं तर 3 षटक समाप्ती अखेर 18 धावा. रन बॉलच्या सरासरी सध्या मॅच ऑन आहे. 18 चेंडू 18 धावा झालेत. शेवटचे षटक घेऊन कोण येईल गोलंदाज पाहावं लागेल. अठरा वा जबरदस्त चेंडू पाहायला भेटला. कोणतंही उत्तर नव्हतं बॅटरकडे आणि कीपर देखील थोडेसे बीट झालेले. त्यांना देखील वाटलं की वाईट बॉल आहे, परंतु चेंडूवर असलेला हातभर वळण बॅटरकडे कोणतंही उत्तर नव्हतं. डॉट चेंडूने शेवटच्या षटकाची सुरुवात होते. यावेळेस जर पाहिलं तर पंचांकडे अपील केली, नॉट आउट असेल. एक धाव भेटेल, एका धावाने स्कोर पुढे जाईल. 19 धावा धावफलकावर होत आहेत. लतीश गोलंदाजीवर दाखल झालेत. याही वेळेस पाहिलं तर वा चांगला चेंडू पाहायला भेटला लतीश यांच्या माध्यमातून. हलक्या हाताने चेंडू जरूर टाकताय, परंतु हातभर वळण देत आहेत, त्यामुळे बॅटर देखील बीट होतोय. याही चेंडू चांगला पाहायला भेटला, कोणतंही उत्तर नव्हतं. आणखीन एक सलगचे 2 निर्धाव चेंडू पाहायला भेटताय लतीशच्या माध्यमातून. चार चेंडू झालेत, 2 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे आणि स्कोर जर पाहिला तर 19 या धावसंख्येवर स्थिर आहे. 4 चेंडूमध्ये तब्बल 1 धाव खर्च केली आहे. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं देखील. याही वेळेस बीट केलं आणि विकेटचं होत आहे पदन. फलंदाज बॅक टू द पवेलियन. पाच चेंडू आणि 19 धावा झाल्या. शेवटचा बॉल चा सामना करण्यासाठी बॅटर दाखल झाले. दानिश बॉल जर पाहिलं तर पंचांनी नो चेंडू घोषित केलाय, त्यामुळे एक्स्ट्राचे 1 धावेने स्कोर पुढे जाईल 20 या धावसंख्येवर. मोठा फटका खेळाय जरूर आणि बॉक्स आउटच्या रूपात बॅटर मैदान सोडावं लागेल. आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. स्कोर पाहिला 20 धावा, टार्गेट असेल 21 धावांचं.
जेवणाचं आयोजन झालेलं आहे, त्यामुळेच आपल्या सर्वांना विनंती आहे, जेवढे खेळाडू खेळत आहेत आपण जेवून घ्यायचे, जेवणाचा आस्वाद घ्यायचा. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते, पहिलाच बॉल आणि त्याच्यावर जर पाहिलं तर एक धाव असेल. एका धावाने धावफलकाला सुरुवात होते. याही बॉलवर जर टॅप केला आणि तिकडे एक धाव भेटेल. एका धावाने स्कोर पुढे जातोय. 2 चेंडू 2 धावा. याही बॉलवर जर पाहिलं तर हलक्या हाताने खेळून काढलाय. तिकडे एक धाव भेटते. एका धावाने स्कोर पुढे जातोय. प्रत्येक चेंडूवर मात्र एक एक धाव घेत आहेत आणि तो प्रयत्न करावा लागेल. स्कोर जर पाहिलं तर थोडासा छोटा आहे, परंतु याही मैदानात तो स्कोर टफ आहे. आणखीन एक चांगला फटका पाहायला भेटला. पुन्हा एकदा गोष्टांकी क्षेत्रात चेंडूला पाठवलंय एके धावेसाठी. 4 चेंडू 4 धावा झाल्यात. मायकल आणि निशांतची जोडी मात्र बॅटिंगसाठी दाखल झालेत. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीवर क्लॅक्सन आहेत. 1 to go. याही बॉलवर एक धाव भेटते. म्हणजे पहिलं षटक समाप्त केअर. स्कोर जर पाहिला तर 6 धावा धाव फलकार होत आहेत. गोलंदाजीवर मात्र दाखल झालाय आदित्य. गोलंदाजीसाठी होतोय. आदित्य दरेकर मात्र गोलंदाजीवर दाखल झाले आणि त्यांच्यासाठी देखील इथे चांगली पाटी लिहिलेली. हरलो तरी चालेल पण मैदान सोडणार नाही. आदित्य दरेकर साठी मॅसेज होता आणि इकडे मात्र पहिल्याच बॉलवर एक धाव भेटते. एका धावाने स्कोर पुढे जाईल 7 या धावसंख्येवर. रन बॉलच्या सरासरीने मात्र स्कोर चालू आहे. याही बॉलवर तिकडे एक धाव भेटते. एका धावाने स्कोर पुढे नेत असताना आपल्या संघाचं. याही वेळेस तर कव्हर्सला खेळलाय. तिकडे मिसफिल्ड झाली आणि धाव मात्र कोणती येत नाहीये. मात्र महत्वाची बाब असेल, कारण की डॉट चेंडू काढावे लागतील, विकेट्स घ्यावे लागतील. यावेळेस फुल टॉस बॉल त्याला मात्र सहजरित्या खेळून काढलंय. तिकडे एका धावेसाठी एका धावाने स्कोर पुढे जातोय. याही बॉलवर मोठा फटका खेळाय जरूर, परंतु किती धावा भेटतील. दोन धावा आहेत ना. दोन दोन एक धाव आहे. 2 धावा.
उपपंच यांनी सांगितलंय 2 धावा आहेत आणि रिव्ह्यू रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू चेक करा किती धावा आहेत त्याचा रिव्ह्यू मात्र इथे घेतलाय आमच्या तिसरे पंच राजन शिंदे. रिव्ह्यू चेक करायचं 1 धावे की 2 धावे. थांब 1 मिनिट बघू. दोन धावा असतील. रिव्ह्यू मात्र अनसक्सेसफुल होतोय. दोन धावाच्या जोरावर स्कोर मात्र पुढे जातोय. 11 धावा धावफलकावर होत आहेत. 5 चेंडू झालेत 11 धावा झाल्यात. वन टू गो. याही वेळेस जर पाहिलं तर एक धाव तिकडे सहजरित्या भेटली आणि एका धावाच्या जोरावर स्कोर पुढे जाईल. 2 षटक समाप्ती अखेर 12 धावा झाल्यात. अजून देखील मॅच ऑन आहे. 21 धावांचा टार्गेट आहे आणि 12 धावा झाल्यात म्हणजेच 12 चेंडू आणि 9 धावांची गरज. 21 वैयक्तिक गोलंदाजीवर वैयक्तिक पहिलं संघासाठी तिसरा षटक घेऊन गोलंदाजीवर दाखल झालाय अजय. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केलेली. आता मात्र संघाला गरज असताना महत्वाचा षटक घेऊन गोलंदाजीवर दाखल होतोय. पहिला बॉल तो देखील खराबरित्या पाहायला भेटलाय. पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. वाईट अवंतरे 100ची धाव असेल. एका धावेने स्कोर पुढे जाईल 13 या धावसंख्येवर. यावेळेस अपील केली जाते. रिव्ह्यू एकच आहे ना. नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. बॅटिंग साठी दुर्वेश येतोय. याही वेळेस मोठा फटका खेळलाय तिकडे परंतु किती धावा भेटतील.
तर एक धाव भेटेल. एका धावाने स्कोर पुढे जातोय 14 धावसंख्येवर. 2 चेंडूचा खेळ झाला. अजून देखील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. फुलटॉस बॉल आहे. मोठा फटका खेळला तिकडे आणि आणखीन एकदा 2 धावा येत आहेत. 2 धावाने स्कोर पुढे जातोय. यावेळेस पंच दंडित करतील. अवंतर एक एक्स्ट्राची धाव येते. एका धाव्याने स्कोर पुढे जाईल. 17 धावा धावफलकावर होत आहेत. अजून देखील 4 धावांची गरज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. तिकडे मात्र एक धाव भेटते. एका धावाने स्कोर पुढे जातोय 18 धावसंख्येवर. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 18 धावा झाल्यात. म्हणजे 3 धावांची गरज आहे विजयासाठी. याही वेळेस चांगला फटका कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय दुर्वेशने चेंडूला. तिकडे एक धाव भेटते. एका धावाने स्कोर पुढे जाईल. 5 चेंडू 19 धावा झाल्यात. एकोणीस धावा झाल्यात आणि 6 चेंडू आणि 2 धावांची गरज असताना गोलंदाजीवर कोण दाखल होत आहे तर महादेव दाखल होत आहेत. निर्णायक शेवटचा षटक घेऊन 6 चेंडू 2 धावांची गरज. स्ट्राईकला जर पाहिलं तर मायकल पहिल्या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. नॉन स्ट्राईकला जर पाहिलं दुर्वेश